नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, डाळिंब आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत. सोयाबीनच्या भावात आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीन खरेदीचे भाव 50 ते 75 रुपयांनी वाढवले होते. बाजार समित्यांमधील दर मात्र स्थिरावले होते. बाजारात आज सोयाबीन प्रति क्विंटल सरासरी 4,800 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोया तेल आणि सोयाबीनच्या भावात युद्धामुळे वाढ झाली आहे. दुसरीकडे देशातील उत्पादनाचा अंदाज सोपाने वाढवलाय. या सर्व घडामोडींची सोयाबीनच्या भावावर काहीसा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे, असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय. देशातील बाजारात कापसाचा भाव काहीसा स्थिरावला होता. कापसाला बाजारात सरासरी 7,300 ते 7,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सीसीआयची कापूस खरेदी सुट्ट्यांमुळे बंदच होती, मात्र आजपासून खरेदी सुरू झाली. याचा आधार शेतकऱ्यांना मिळतोय. कापसाचा भाव बाजारात कमी असल्याने सीसीआयच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतोय. सीसीआय 15 मार्च पर्यंत हमीभावाने कापसाची खरेदी करणार आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत हमीभावाने कापूस विक्री फायदेशीर ठरू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. राज्यातील बाजारात टोमॅटोच्या भावात काहीसे चढ उतार दिसून येत आहेत. बाजारातील आवक सुधारल्यानंतर दरावर दबाव आला होता. दुसरीकडे टोमॅटोला उठावही चांगला असल्याचं व्यापारी सांगतायत. सध्या राज्यातील अनेक भागात तोडे सुरू आहेत, यामुळे आवक चांगली आहे. सध्या टोमॅटो राज्यात मोठ्या बाजार समित्यांमध्ये सरासरी 800 ते 1,200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय. टोमॅटोची आवक पुढील काही दिवस स्थिर दिसू शकते, असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत. राज्यातील बाजारात ज्वारीला चांगला उठाव मिळतोय. ज्वारीची बाजारातील आवक सध्या कमी होतीये. याचा आधार दराला मिळतोय. बाजारात ज्वारीला वाण आणि गुणवत्तेप्रमाणे 2,500 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. मालदांडी ज्वारी 4,000 पासून 5,500 रुपयांपर्यंत विकली जातीये. लोकल ज्वारी 2,700 रुपयांपासून 4,000 पर्यंत विकली जातीये. तर पांढरी ज्वारी 2,200 रुपयांपासून 3,600 रुपयांपर्यंत विकली जातीये. बाजारातील ज्वारीची आवक पुढील काही दिवस मर्यादितच राहू शकते, असा अंदाज ज्वारीचे व्यापारी व्यक्त करतात. राज्यातील बाजारात डाळिंबाचे भाव तेजीतच आहेत. बाजारातील डाळिंबाची आवक कमीच आहे. त्यातच गुणवत्तापूर्ण डाळिंबाची बाजारात टंचाई भासते. याचा आधार दराला मिळतोय. डाळिंबाचे भाव यामुळे सुधारलेत. सध्या डाळिंब बाजारात 8,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकले जात आहेत. रमजान महिन्यामुळे डाळिंबाला चांगला उठाव आहे. त्यामुळे डाळिंबाचे भाव पुढील काही दिवस पुन्हा टिकून राहू शकतात, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.